गोपिका ज्वेलरीची ट्रिप गेली होती सप्तशृंगी गडावरती नाशिक जिल्ह्यामध्ये वणी. आणि काय ते निसर्गाचं वातावरण, काय ती आमच्या स्टाफची मजा मस्ती आणि ती एनर्जी आणि ते देवीचं दर्शन जे कधी न विसरणार, ते रूप भगवतीचं जे कधी न विसरणार. आणि जगदंबेला आम्ही एवढंच मागितलं की आमच्या परिवारातील म्हणजेच गोपिका ज्वेलरी या परिवारातील प्रत्येक सदस्य आनंदी, सुखमय आणि त्याच्या जीवनातील प्रत्येक संकटावरती मात देण्याची त्याला शक्ती मिळो, त्या महिलेला शक्ती मिळो, त्या मुलीला शक्ती मिळो, जी महिला व मुलगी गोपिका ज्वेलरी मध्ये आपलं काम करत आहे. पुन्हा देवीला हेही मागणं मागितलंय की गोपिका ज्वेलरीला एवढी शक्ती दे की ती तिच्या प्रत्येक कस्टमर वरती, प्रत्येक कस्टमरच्या इच्छांवरती, प्रत्येक कस्टमरच्या मागणीवरती पूर्ण उतरू शकते. मग ती ऑफर मध्ये असेल, प्राइसिंग मध्ये असेल, व्हरायटी मध्ये असेल, क्वालिटी मध्ये असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि गोपिका ज्वेलरीचा हा प्रवास सुरुवातीला तर असे फोन आले, असे मेसेज आले की गड बंद आहे, गडावरती जाता येणार नाही, गडावरती भरपूर पाऊस आहे. परंतु सकाळी 6 वाजता ज्या वेळेस गाडीची पूजा करून निघालो त्यावेळेस भगवतीला एकच प्रार्थना केली की आमच्या मुलींना, आमच्या या महिलांना असं प्रत्येक वेळेस तुझ्याकडे येता येणार नाही, तर नक्की तुझ्या चरणापर्यंत आम्हाला सुखरूप पोहोचू दे. भगवतीने गड बंद नव्हता, भगवतीने तोही आशीर्वाद दिला. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर निसर्गाचं जे वातावरण होतं ते वातावरण खरंच पाहण्यासारखं होतं. निसर्गाची सुंदरता ही निसर्गाकडेच आहे, ती इतरत्र कुठेही नाही. आणि या संपूर्ण टीमने देवीला अगदी मन भरून पाहिले, हा सर्वात मोठा आनंद होता. आणि या 2 महिन्यामध्ये आमच्या 2 ओपनिंग आहे, गोपिका ज्वेलरी होलसेल आणि गोपिका ज्वेलरी लातूर. या दोन्ही शॉप साठी भरपूर असा आशीर्वाद घेतलेला आहे आणि तो आमच्या कामातून तुम्हाला दिसेलच, तो आमच्या एनर्जीतून तुम्हाला दिसेलच. कारण लवकरच लातूर शहराची जी ओपनिंग आहे त्याची डेट देणार आहे, पण त्याआधी गोपिका ज्वेलरी होलसेल काउंटर आपण सुरू करणार आहोत. यामध्ये आपल्याला खूप छान छान व्हरायटी, छान छान डिझाईन्स दोन्हीकडे मिळणार आहे. तो तर काही प्रश्नच येत नाही, कारण हे गोपिका ज्वेलरीचे आउटलेट आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि वेळात वेळ काढून जी आम्हाला प्रेमाने दिलेली थाप जी कमेंट बॉक्स मध्ये आहे ती आम्ही नक्की लक्षात ठेवू आणि या व्यतिरिक्त अजून काय चांगले उपक्रम करता येतील याच्याकडेही लक्ष देऊ. धन्यवाद.